नमस्कार मित्रो. आज आपण पाहणार आहोत टॉपिक पर्चेसिंग इन्फो रेकॉर्ड म्हणजेच पर्चेसिंग इन्फॉर्मेशन रेकॉर्ड. थोडक्यात काय की आपण एखादी पर्चेसिंग केलेली असेल याआधी, तर त्याच्याविषयीची इन्फॉर्मेशन आपल्याला हवी असेल तर ते आपण पर्चेसिंग इन्फॉर्मेशन रेकॉर्डमध्ये सेव्ह करतो. नावावरूनच आपल्याला सगळी त्याची डेफिनेशन कळते. समजा की एखाद्या कंपनीमध्ये SAP इम्प्लिमेंट केलेला आहे आणि त्या कंपनीला माहिती आहे की त्यांचे जे प्रोडक्ट बनवण्यासाठी जे काही रॉ मटेरियल लागतं ते कोणाकडून घेतात, कोणत्या वेंडरकडून घेतात. समजा एक लॅपटॉप कंपनी आहे, त्यांना कीबोर्ड लागतो लॅपटॉप बनवायला आणि तो कीबोर्ड ते एखाद्या स्पेसिफिक कंपनीकडून खरेदी करत असतील, म्हणजे त्यांचा डेफिनेट असा तो वेंडर आहे. ओके, तर तो वेंडर त्यांना आधीच माहिती आहे. मग ते काय करू शकतात, याच्या आधी त्यांनी पर्चेसिंग केली आहे त्या वेंडरकडून, म्हणजे ते SAPमध्ये डायरेक्टली एक इन्फॉर्मेशन बनवू शकतात की हे मटेरियल जे आहे आपण कीबोर्ड ह्या वेंडरकडून खरेदी केलेलं आहे आणि इतक्या रुपयाला आपण खरेदी केलं होतं आणि त्याच्यासाठीच्या पेमेंट टर्म्स, इन्को टर्म्स वगैरे काय असतील तर त्या पण आपण मेंटेन करून ठेवू शकतो. तर त्याच्यासाठीच यूज होतो इन्फो रेकॉर्डचा. ओके, तर त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला माहिती असावं लागतं की व्हॉट इज द इन्फो रेकॉर्ड. तर इन्फो रेकॉर्डची डेफिनेशन काय आहे की पर्चेसिंग इन्फो रेकॉर्ड स्टोर्स इन्फॉर्मेशन ऑफ मटेरियल अँड वेंडर सप्लाईंग दॅट मटेरियल. आता जे थोड्या वेळापूर्वी मी एक्सप्लेन केलं तेच आहे की एखादं मटेरियल असेल आणि त्याला सप्लाय करणारा वेंडर असेल, त्यांची जी काही इन्फॉर्मेशन असेल त्या मटेरियल आणि वेंडरच्या प्रोक्युरमेंटच्या संदर्भात, ती सगळी इन्फॉर्मेशन आपण इन्फो रेकॉर्डमध्ये सेव्ह करतो. ओके, देन त्यासाठीचे लागणारे जे टी कोड्स आहेत ते आहे, जर आपल्याला नवीन इन्फो रेकॉर्ड क्रिएट करायचं असेल तर त्यासाठीचा टी कोड आहे ME11. ओके, आणि जर बनवलेलं जे काही क्रिएट केलेलं इन्फो रेकॉर्ड असेल ते आपल्याला जर चेंज करायचं असेल तर त्यासाठीचा टी कोड आहे ME12. आणि त्यानंतर एकदा का क्रिएट करून झालं इन्फो रेकॉर्ड, जस्ट आपल्याला डिस्प्ले करायचं आहे की इन्फॉर्मेशन पाहायची आहे त्यामधली, तर त्यासाठीचा जो टी कोड आहे तो आहे ME13. ओके, देन अजून एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि हा इंटरव्ह्यूला सुद्धा विचारला जातो की टाईप्स ऑफ इन्फो रेकॉर्ड काय काय आहेत, कोणकोणते टाईप्स आहेत इन्फो रेकॉर्डचे. तर इन्फो रेकॉर्डचे टाईप्स आहेत, पहिला येतो तो स्टँडर्ड इन्फो रेकॉर्ड. ओके, जो आपण युजली जास्त वेळा यूज करतो. देन सेकंड जो आहे तो सब कॉन्ट्रॅक्टिंग इन्फो रेकॉर्ड. हा एक प्रोक्युरमेंटचा टाईप आहे, तो आपण डिटेलमध्ये पाहणार आहे, तर एक वेगळा टॉपिक आहे हा, पण आपल्याला माहिती असावं की सब कॉन्ट्रॅक्टिंग इन्फो रेकॉर्डसुद्धा असतं. देन पाईपलाईन इन्फो रेकॉर्ड, हे पण इम्पॉर्टंट आहे. आणि लास्ट आहे कन्साइनमेंट इन्फो रेकॉर्ड. एक ओव्हरव्ह्यू द्यायचा म्हटलं तर स्टँडर्ड इन्फो रेकॉर्ड म्हणजे स्टँडर्ड प्रोक्युरमेंट म्हणजे एक नॉर्मल प्रोक्युरमेंट, आपण एखादं मटेरियल घेतो ती. सब कॉन्ट्रॅक्टिंग म्हणजे काय की आपण एखाद्याला पार्ट्स प्रोव्हाइड करतो आणि ते पार्ट्स वापरून एखादा फिनिश प्रॉडक्ट तो आपल्याला देतो, म्हणजे दुसऱ्याकडून आपण काम करून घेतो, त्याला म्हणतात सब कॉन्ट्रॅक्टिंग. देन पाईपलाईन म्हणजे इलेक्ट्रिसिटी असेल, काही गॅसेस, फ्यूल वगैरे आपण पाईपच्या थ्रू घेतो, त्याला पाईपलाईन प्रोक्युरमेंट म्हणतात. आणि कन्साइनमेंट म्हणजे आपण आधीपासूनच एक्स्ट्रा माल आपल्या कंपनीच्या जागेमध्ये घेतो आणि त्याची पेमेंट नाही करत आपण. ज्या वेळेला त्या आपल्या कंपनीच्या जागेमध्ये आलेला जो माल आहे, जेव्हा तो आपण यूज करू त्यावेळेलाच आपण त्याची पेमेंट करू. असे हे प्रोक्युरमेंटचे टाईप्स आहेत. हे आपण डिटेलमध्ये एक सेपरेट टॉपिक पाहणार आहोत, बट याच्यासाठी इन्फो रेकॉर्डसुद्धा युजफुल होतं की त्या टाईप्सनुसार यालासुद्धा सेग्रिगेट केलेलं आहे. तर हे झाले इन्फो रेकॉर्डचे टाईप. ओके, आता आपण SAP स्क्रीनवरती आहोत. तर इन्फो रेकॉर्ड क्रिएट करण्यासाठीचा जो टी कोड आहे तो मी ट्रान्झॅक्शन बॉक्समध्ये एंटर करतो, तो आहे ME11. इथे ट्रान्झॅक्शन बॉक्समध्ये तो मी एंटर केला आणि देन एंटरवरती क्लिक करतो आहे. आता जी मेन स्क्रीन येते तिथे मला फील्ड्स पुटअप करायच्या आहेत, त्या इन्फॉर्मेशन सगळी. तर मी वेंडर आधीच क्रिएट केलेला होता 99. ओके, मटेरियल ही आधीच क्रिएट केलेलं होतं लॅपटॉप 1 म्हणून. ही आपली पर्चेसिंग ऑर्गनायझेशन आहे PL20 आणि प्लांट आहे PL10. आणि इथे खाली जर पाहिलं तुम्ही तर इन्फो कॅटेगरी म्हणजे हा इन्फॉर्मेशन रेकॉर्डचे टाईप आहेत, स्टँडर्ड, सब कॉन्ट्रॅक्टिंग, पाईपलाईन, कन्साइनमेंट. तर आत्ता आपल्या प्रॅक्टिससाठी आपण जो मोस्टली यूज करतो तो आहे स्टँडर्ड. ओके, तो मी चूज केला इथे ॲटोमॅटिकली, आधीपासूनच आहे चूज असं. देन मी एंटरवरती क्लिक करतो आहे. जी नेक्स्ट स्क्रीन येते ती आहे जनरल डेटाची.
म्हणजे काय, आपल्याला जनरल इन्फॉर्मेशन इथे पुटअप करायची आहे. कोणती, की सपोज वेंडरला आपल्याला रिमाइंडर द्यायचे असतील, की पहिला रिमाइंडर त्याला केव्हा गेला पाहिजे, दुसरा रिमाइंडर केव्हा गेला पाहिजे, थर्ड रिमाइंडर केव्हा गेला पाहिजे. तर ते सगळे रिमाइंडर, म्हणजे इथं आपण जर डे सेट केले की 5 डेजच्या आधी, डिलिव्हरीच्या 5 डेजच्या आधी एक रिमाइंडर गेला पाहिजे वेंडरला, की ह्या डेटला तुम्हाला डिलिव्हर करायचं आहे, जस्ट रिमाइंडर म्हणून आम्ही तुम्हाला हा मेल केला वगैरे असं. तर ते रिमाइंडर इथे सेट करता येतात. इथे जर मी टाकून देतो 2 आणि 3, ओके, हे डेज वगैरे टाकले. देन वेंडर मटेरियल नंबर, सपोज की आता इथं माझा मटेरियल नंबर मी लॅपटॉप 1 म्हणून दिला आहे. हा माझ्या सिस्टीममध्ये सेव्ह असेल, बट वेंडर वेगळी सिस्टीम यूज करत असेल आणि त्याच्याकडे जर वेगळा मटेरियल नंबर असेल ह्या सेम मटेरियलसाठी, तर तो मटेरियल नंबर इथे आपण मेंटेन करू शकतो जर गरज असेल तर. बाकी ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे, जर लागली तर आपण फिलअप करू शकतो. देन एंटरवरती क्लिक करतो. पुढच्या स्क्रीनवरती हा पर्चेसिंग ऑर्गनायझेशन डेटा आहे इन्फो रेकॉर्डचा. तर त्यामध्ये काय विचारतं आहे ह्या कंट्रोलिंग टॅबमध्ये, की प्लान डिलिव्हरी टाईम. म्हणजे काय, की हा वेंडर आजची काहीतरी डेट असेल, सपोज आज आहे काहीतरी 15 डेट समजा, आणि इथे आपण प्लान डिलिव्हरी टाईम टाकला आहे 3 डेज. म्हणजे काय, की हा जो वेंडर आहे 3 डेज नंतर मोस्टली जे मटेरियल आहे ते आपल्याला डिलिव्हर करतो. मग सिस्टीम काय करते, इथे जर आपण 3 डेज मेंटेन केलं तर ॲटोमॅटिकली जी प्रेझेंट डेट असेल त्याच्या पुढची 3 डेज ॲटोमॅटिकली सिस्टीम डिलिव्हरी डेट म्हणून सजेस्ट करतं परचेस ऑर्डरमध्ये. ते आपण नंतर पाहणारच आहोत. तर इथे आता मी फक्त 1 डे म्हणून इथे सेव्ह करतो प्लान डिलिव्हरी टाईम. पर्चेसिंग ग्रुप आहे हा आपण मटेरियल मास्टरमध्ये मेंटेन करतो, तोच इथे आलेला आहे. आपण इथे मॅन्युअलीही मेंटेन करू शकतो. ओके, स्टँडर्ड क्वांटिटी म्हणजे किती क्वांटिटी घेतो आपण मोस्टली एका प्रोक्युरमेंटमध्ये, ते पण मेंटेन करू शकतो. ओके, मिनिमम क्वांटिटी म्हणजे कमीत कमी किती क्वांटिटी घेऊ शकतो. हे मॅन्डेटरी नाही आहे, बट फील्ड्स आहेत ज्या की आपण यूज करू शकतो. ओके, देन टॉलरन्स अंडर डिलिव्हरी, टॉलरन्स ओव्हर डिलिव्हरी. म्हणजे काय, की आपण सपोज की काही मटेरियल असे मागवतो की सपोज पेट्रोल मागवलं आहे आपण, तर 100 लिटर्स असं पेट्रोल मागवलं आहे, बट ते येईपर्यंत त्याचं काहीतरी होत असेल ना, संपत असेल ना, ते आपल्या ॲटमॉस्फिअरच्या संपर्कामध्ये आल्यामुळे थोडं कमी होत असेल, तर अशा वेळेला काय होतं, की कमी डिलिव्हरी आपल्याला पोचू शकते. किंवा काही वेळा काय करतात, जास्त लिटर्समध्ये पेट्रोल पाठवू शकतात, त्या असे सिनारिओज येऊ शकतात. त्यामुळे कमी किंवा जास्त पेट्रोल काही आपलं मटेरियल येत असेल ते ॲक्सेप्ट करायचं असेल आपल्याला, तर हे टॉलरन्स आपण मेंटेन करू शकतो. ओके, देन इथे टॅक्स कोड आहे, इथे टॅक्स कोड आपण मेंटेन करू शकतो. नेट प्राईस आहे, ही इम्पॉर्टंट आहे. इथे आपण नेट प्राईस मेंटेन करू शकतो 100 INR. ओके, ही मी मेंटेन करतो इथे असंच. आणि देन एंटरवरती इन्कोटर्म्स पण इथे फील्ड आहे, ती पण आपण मेंटेन करू शकतो. देन एंटरवरती क्लिक करतो, परत एंटरवरती क्लिक करतो. अजून इथे काही टेक्स्ट वगैरे तुम्हाला मेंटेन करायचे असतील, ह्या वेंडरसाठी स्पेशल सजेशन्स वगैरे काहीतरी द्यायचे असतील, किंवा काही तुम्हाला असं की इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे लिहून ठेवायची असेल, तर ती तुम्ही इथे सेव्ह करून ठेवू शकता. इथे परचेस ऑर्डर टेक्स्ट म्हणून आहे, इथे जर तुम्ही काही टाकलं तर ज्या वेळेला हा मटेरियल आणि हा वेंडर आपण यूज करू, आणि त्यावेळेला हे इन्फो रेकॉर्ड त्या परचेस ऑर्डरसाठी रिफ्लेक्ट होईल, आणि त्या परचेस ऑर्डरमध्ये इथे टाकलेला टेक्स्टही आपोआप रिफ्लेक्ट होईल. ओके, तर ह्या फील्डचा हा उपयोग आहे. देन मी एंटर करतो आणि लास्टला एसवरती क्लिक करतो आहे. आता हा आपलं इन्फो रेकॉर्ड क्रिएट झालेला आहे. इथे दिसते तुम्हाला पर्चेसिंग इन्फो रेकॉर्ड, हा नंबर आला आहे फॉर PL20 पर्चेसिंग ऑर्गनायझेशन अँड फॉर PL10 प्लांट क्रिएटेड. जर आपल्याला हा इन्फो रेकॉर्ड जर पाहायचा असेल, आता हा नंबर मी कॉपी करतो, कॉपी केला नंबर. देन परत इथे जातो /NME12. जर तुम्हाला इन्फो रेकॉर्डमध्ये काही चेंजेस करायचे असतील तर त्यासाठीचा टी कोड आहे ME12 आणि एंटर करतो. आता चेंज इन्फो रेकॉर्डच्या स्क्रीनला आलो आहे मी. सेम इन्फॉर्मेशन इथे टाकतो, वेंडर, लॅपटॉप, पर्चेसिंग ऑर्गनायझेशन, प्लांट, आणि एंटर करतो. तर आता हा चेंज मोडला गेलो. इन्फो रेकॉर्ड नंबर ॲटोमॅटिकली आलेला इथे. काही इन्फॉर्मेशन तुम्हाला चेंज करायची असेल, की आता 100 प्राईस आहे ती मला 200 करायची आहे, तर इथे तुम्हाला ही ग्रे आउट दिसते. तर चेंज कुठून करायची, तर त्यासाठी इथे कंडिशनवरती क्लिक करायचं. ओके, आणि ते इथे दिसते व्हॅलिड फ्रॉम. ही प्राईस जी आहे 100 रुपये, ती ह्या डेटपासून इथपर्यंत व्हॅलिड आहे. ती जर चेंज करायची असेल तर तुम्हाला इथे क्लिक किंवा डबल क्लिक करू शकतो इथं, किंवा न्यू व्हॅलिडिटी पिरियड, म्हणजे आज 10 तारीख आहे, उद्या 11 तारखेपासून वेगळी प्राईस मला सेट करायची असेल तर ती न्यू व्हॅलिडिटी पिरियडवर मी क्लिक करू शकतो. देन इथे मी 200 रुपये प्राईस सेव्ह करतो. इथे डेट चेंज करू शकतो किंवा आहे ती पण ठेवू शकतो, काही इश्यू नाही. 200 INR मी सेव्ह केली आणि डेट टाकतो 11. ओके, आणि इथे सेव्हवरती क्लिक करतो. आता चेक करूयात आपण.
इथे कंडिशनमध्ये जातो, इथे तीच प्राईस दाखवेल जुनी. कंडिशनमध्ये गेल्यानंतर इथे ही पहिली प्राईस 10 तारखेला ही 100 रुपीज, आणि देन परत एकदा कंडिशनमध्ये जातो, ME12 ही सेकंडवाली प्राईस 11 तारखेची ती आहे 200 रुपीज. म्हणजे जर मी परचेस ऑर्डर 10 तारखेला बनवली तर ॲटोमॅटिकली प्राईस रिफ्लेक्ट होईल 100 रुपीज परचेस ऑर्डरमध्ये. जर मी परचेस ऑर्डर बनवली 11 तारखेला तर ॲटोमॅटिकली 200 प्राईस रिफ्लेक्ट होईल. ओके, तर ती प्राईस आपण इथे मेंटेन करतो. ठीक आहे, हे झालं चेंजसाठी. आणि देन डिस्प्लेसाठी आहे टी कोड ME13 तो टाकला इथे, वेंडर सगळी इन्फॉर्मेशन टाकली, एंटर केलं तर आपल्याला फक्त टाकलेली इन्फॉर्मेशन डिस्प्ले मोडमध्ये येते, ती आपण फक्त चेक करू शकतो. ओके, ही अशा प्रकारे. तर हे झालं इन्फो रेकॉर्ड मेंटेन कसं करायचं, डिस्प्ले कसं करायचं, चेंज कसं करायचं. आता त्याचं कन्फिग्युरेशनही पाहून घेऊया, कुठे असतं ते. /n बाहेर येतो, SPRO ट्रान्झॅक्शन बॉक्समध्ये टाकतो, एंटर. SAP रेफरन्स IMG, देन मटेरियल्स मॅनेजमेंट, पर्चेसिंग, देन पर्चेसिंग इन्फो रेकॉर्ड, आणि इथे आपल्याला सगळे त्याचे कन्फिग्युरेशन भेटून जाईल. पहिला आहे डिफाईन नंबर रेंज. इथे जो आहे ना की परचेस इन्फो रेकॉर्डचं डॉक्युमेंट टाईप कधी क्रिएट करता नाही आहे, तो हार्ड कोडेड आहे पहिल्यापासून. 2 टाईपचे डॉक्युमेंट टाईप आहेत इन्फो रेकॉर्डचे, एक आहे IL, एक आहे IN. IL म्हणजे पर्चेसिंग इन्फो रेकॉर्ड फॉर स्टॉक मटेरियल, जे की आपण स्टॉक करून ठेवतो. ओके, आणि दुसरा आहे पर्चेसिंग इन्फो रेकॉर्ड फॉर नॉन स्टॉक मटेरियल, जे की डायरेक्टली कन्झ्युम वगैरे करतो असल्या मटेरियलसाठी. IL आणि IN. आपण नवीन परचेस इन्फो रेकॉर्डचा डॉक्युमेंट टाईप बनवू शकत नाही. ओके, जर आपल्याला सपोज की नंबर रेंज चेंज करायची असेल एखाद्या इन्फो रेकॉर्डच्या सिरीजची, तर काय करणार आपण, डिफाईन नंबर रेंजला जाणार, देन इथे चेंज इंटरवल्सला जाणार, आणि इथून आपण इंटरवल्स चेंज करू शकतो. आता यूज कोणती झाली ती पाहिजे असेल तर काय करणार आपण, इथेच जाणार, परत इथे ग्रुप्सवरती जाऊ. आता हा ग्रुप मला ओपन करायचा आहे, पर्चेसिंग इन्फो रेकॉर्ड फॉर स्टॉक मटेरियल. इथे एडिट त्याला सिलेक्ट करणार आणि ह्या पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक करणार, तर इथे आपल्याला दिसेल की कोणती नंबर रेंज यूज झाली आहे. जर आपल्याला इथे चेंज करायची असेल नंबर रेंज तर इथे चेंज करू शकतो. आता ही इंटरनल आहे आणि ही खाली जी आहे ती एक्सटर्नल आहे, इथे टिक दिसते का, ती एक्सटर्नल आहे. अशा प्रकारे आपण दुसरी नंबर रेंज मेंटेन करू शकतो इथे. ओके, देन सेकंड ऑप्शन आहे डिफाईन स्क्रीन लेआउटचा. डिफाईन स्क्रीन लेआउटला आपण टी कोड वाईज कोणत्या फील्ड्स आपल्याला डिस्प्ले हव्यात, हिडन हव्यात, रिक्वायर्ड हव्यात किंवा हाईड हव्यात, ते सगळं सेट करू शकतो. आता ME11 टी कोडने आपण काय करतो, इन्फो रेकॉर्ड बनवतो. तर इन्फो रेकॉर्ड बनवताना आपल्याला कशा फील्ड्स दिसायला हव्यात, काय हव्यात ते जर आपल्याला सेट करायचं असेल तर ME11ला चूज करतो आणि देन ह्या डिटेल्सच्या आयकॉनवरती क्लिक करतो. मग इथे खूप सारे टॅब्स आले. GRIR कंट्रोल टॅबमध्ये काही व्हॅल्युएशन टाईप आपल्याला काय करायचं आहे, रिक्वायर्ड करायचं आहे, ऑप्शनल करायचं आहे, डिस्प्ले करायचं आहे, ते करू शकतो. किंवा परत मी तिथे जातो, बेसिक डेटामधल्या काही फील्ड्स असतील, वेंडर मला डिस्प्ले ऑप्शनल करायचं आहे किंवा रिक्वायर्ड करायचं आहे, प्लांट, परचेस मटेरियल, काही चेंज करू शकतो आपण. जसं की मटेरियल मास्टरमध्ये आणि वेंडर मास्टर होतं मध्ये स्क्रीन लेआउट होतं, सेम तसंच आहे. तर हे झालं त्याचं कन्फिग्युरेशन. ओके, थँक्यू.